राजकारणातलं साठलोटं तुम्ही पाहिलं असेल. खुर्चीसाठी चाललेली धडपड तुम्ही पाहिली असेल. पण राजकारण्यांच्या चार भिंतीच्या आतली गोष्ट जेव्हा बाहेर येते, तेव्हा ती फक्त कौटुंबिक राहत नाही. ती बनते एक हाय व्होल्टेज ड्रामा. नुकतंच माजी खासदार विनायक राऊतांचं कौटुंबिक प्रकरण समोर आलं आणि पुन्हा एकदा प्रश्न पडलाय, या नेत्यांच्या बंगल्यात सुना सुरक्षित आहेत का? की इथेही सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासपायी माणुसकी गहाण ठेवली जाते. विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी सासरच्या विरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गिरिजा यांनी तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप केलाय की पती गीतेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यात पूर्णपणे अक्षम होते आणि ही बाब लपवण्यासाठी त्यांच्याकडून अघोरी कृत्य, जादूटोणा आणि गोमूत्र पाजण्यासारखे प्रकार केले गेले. तर दुसरीकडे विनायक राऊतांची बाजू काय? तर हे सगळे आरोप आहेत म्हणजे केवळ 10 कोटी रुपये, 3 BHK घर आणि 5 लाखांच्या मासिक खर्चाच्या मागणीसाठी केलेलं एक सोयीचं दबाव तंत्र आहे. एका बाजूला सुनेनं मांडलेलं धक्कादायक वास्तव आणि दुसरीकडे माजी खासदारांचा खंडणी मागितल्याचा प्रतिदावा. या संघर्षात सत्य नक्की कोणाचं हे अजूनही चार भिंतीच्या आडच दडलंय. राजकारण्यांच्या घरात सुनांच्या अश्रूंची ही पहिलीच वेळ नाही. थोडं मागे वळूया. राजेंद्र हगवणे यांचं प्रकरण, जिथे सुनेला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. हुंड्यांच्या मागणी आणि छळांमुळे पुण्यातलं हे प्रकरण हादरून सोडणारं होतं. तसंच बबनराव पाचपुते यांच्या घराचं प्रकरण 2014च्या सुमारास चर्चेत आलं होतं, जिथे सून आणि सासरच्या मधील भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत आणि कोर्टांच्या पायऱ्यापर्यंत पोहोचलं होतं. केवळ एक दोन नाही, तर 2011-12च्या दरम्यान माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या कुटुंबातील सुनेने सासरच्या विरुद्ध छळाचे गंभीर आरोप केले होते. तसंच 2020 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण यांच्या सुनेनं सासरच्यावर मानसिक छळाचे आरोप केले होते, ज्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली होती. हे सगळं वाचताना किंवा ऐकताना एकच प्रश्न पडतो, सत्तेची ताकद असलेल्या या घरांमध्ये सून म्हणून राहणं हे एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही का? आणि सर्व प्रकरणं अजूनही कोर्टात वेगवेगळ्या टप्प्यावर न्याय प्रविष्ट आहेत. काही प्रकरणं तडजोडीने मिटली तर काही आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता मुद्दा असा आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये एक कॉमन धागा आहे, तो म्हणजे हुंडा आणि अहंकार. राजकारणातली माणसं समाजाला शहाणपण शिकवतात, नीतिमत्तेच्या गप्पा मारतात, पण जेव्हा स्वतःच्या घराची वेळ येते तेव्हा तिथे सून ही माणूस उरत नाही, तर ती एक वस्तू बनते. कधी तिच्याकडून सासरच्या प्रतिष्ठेची अपेक्षा केली जाते, तर कधी तिला संपत्तीतल्या वाट्यासाठी बळीचा बकरा बनवलं जातं. आणि जेव्हा ती तोंड उघडते तेव्हा तिला गुन्हेगार ठरवण्याचं काम यंत्रणाकडून केलं जातं. विनायक राऊत असो किंवा हगवणे प्रकरण, ही केवळ नावं नाहीत. हा एक मोठा सामाजिक आरसा आहे, जो आपल्याला सांगतोय की सत्तेच्या झगमटामागे किती अंधार लपलाय. सून जेव्हा न्यायासाठी बाहेर पडते तेव्हा तिच्याकडे पुरावे असतात, पण समोर असतात ती वजनं. आता बघायचं आहे की कायद्याची चाबूक कोणाला शिक्षा देतं आणि कोणाला मोकाट सोडतं. तुम्हाला काय वाटतं? हे खरंच कौटुंबिक वाद आहे की सत्तेच्या बळावर चाललेला छळ? आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच